सर्वांना नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी। आत्ताच भेटलेली आणि कळालेली आशिया खंडामध्ये आणि जगभर चर्चेचा विषय असलेली आणि भारतातल्या मीडियानी ताब्यात घेतलेले युद्ध म्हणून ज्या युद्धाचा उल्लेख करावा लागेल ते भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या युद्धात जैसे थे पोझिशन ठेवण्याचा आदेश किंवा त्याच्या पद्धतीची चर्चा करण्याचा पुढाकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला। भारताचे विदेश मंत्री, पाकिस्तानचे विदेश मंत्री, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख, भारताचे गृहमंत्री, भारताचे प्रधानमंत्री, पाकिस्तानचे प्रधानमंत्री या सगळ्यांशी चर्चा करून कन्व्हिन्स करण्यात आलेले आणि सीज फायर म्हणजे जैसे थे पोझिशन आता या दोन्ही देशांनी ठेवायची। मग जर जैसे थे ही पोझिशन ठेवावी लागणार असेल याचा अंदाज भारतीयांच्या मुसद्दी लोकांना आला होता का हे बघावं लागेल। दुसरी गोष्ट, मधल्या काळामध्ये IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून जे अब्जावरचं जे कर्ज पाकिस्तानने घेतलेले होतं ते कर्ज पाकिस्तानला या युद्धजन्य परिस्थितीमध्ये प्राप्त होत आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या बाजूने IMF सारखी आर्थिक उलाढाल करणारी मोठी बँक त्यांना पैसा पुरवठा करत आहे। म्हणजे भारत त्या बैठकीला अनुपस्थित होता ही एक बाजू होती, परंतु IMFने जे तातडीने त्यांना जो पैसा दिला तो पैसा तो कुठे वापरणार हे बघावं लागेल। कारण IMF असेल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील, या लोकांची जी काही वाटचाल होती किंवा ज्या काही यांनी घेतलेल्या भूमिका होत्या या दोन्ही भूमिकेतून भारताचं काय हित झालं किंवा यामध्ये भारताचं काय फायदा झाला हे बघावं लागेल। कारण भारताने हे युद्ध सुरू करत असताना ज्या हेतूने युद्ध सुरू केलेलं होतं तो हेतू अंशतः साध्य झाला आहे असं म्हणावं लागेल। कारण ऑपरेशन सिंदूर ज्याच्यासाठी राबवलं गेलं होतं त्या दहशतवाद्यांच्या तळांवरती त्यांचे जे काही अड्डे होते त्या अड्ड्यांवरती हल्ला करून ते अड्डे आणि तिथले काही दहशतवादी यांना यमसदनी पाठवण्यास भारतीय हवाई दलाला किंवा भारतीय आर्मीला यश भेटलेलं आहे। एक पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आता काश्मीर मधलं जे काही पर्यटन असणार आहे त्या पर्यटकावरती हल्ला करण्याची दहशतवादी किंवा दहशतवाद्याच्या पाठीमागे उभारून जे पाकिस्तान आर्मी किंवा पाकिस्तानची IS नावाची जी संस्था आहे ती संस्था हिम्मत करणार नाही। कारण त्यांच्या एक लक्षात येईल की हा भारत मात्र तोडीस तोड उत्तर देतो नव्हे, अपेक्षेपेक्षाही भयंकर स्वरूप इथं आपल्याला बघता येऊ शकतं। हे झालं। आता राहिला तिसरा विषय, त्याच्यामध्ये एक वाक्य कोट केलेलं आहे ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोघांच्याही फक्त या दोघांच्या दरम्यान चर्चेतून काश्मीरचा प्रश्न सुटला जाणार आहे। ही जी तरतूद आहे ही तरतूद शिमला करारामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल। अटल बिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ यांनी जो लाहोर बस यात्रा केली होती म्हणजे लाहोर करार त्यामध्येही दिसून येईल किंवा नंतर जे काही भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान ज्या काही अनेक बैठका झाल्या त्या प्रत्येक बैठकीमध्ये या गोष्टीवरती सहमती त्यांची झालेली आहे। मग हा प्रश्न चिघळत ठेवण्याचं राजकीय हेतू काय आहे किंवा पाकिस्तानमधलं राजकारण काश्मीरवरच आधारित असतं का किंवा पाकिस्तानमध्ये जर समजा काही करायचं असेल तर त्यांना भारत समोर ठेवावा लागतो का? म्हणजे देशातल्या जनतेला देशभक्तीची एकीकडनं भावना जागी करायची आणि दुसरीकडून आपले जे काही हितसंबंध आहे ते साध्य करायचं हे पाकिस्तानी राजकारण्याचं, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचं, पाकिस्तानी सैन्य आर्मीचं याचबरोबर त्यांना हातमिळवणी करणारा चौथा जो घटक आहे तो म्हणजे दहशतवाद्यांचा। या दहशतवाद्यांना पोषण्याचं कारण एकच आहे, हे दहशतवादी चीनच्या विरोधात काम करत नाहीत, हे दहशतवादी इतर कुणाच्या विरोधामध्ये काम करत नाहीत, हे काम करतात भारताच्या विरोधामध्ये। भारतामध्ये MIMचे नेते असं जाहीर त्यांनी विधान केलेलं होतं की पाकिस्तान ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टीला धर्माचा बुरखा पांघरून धार्मिक सहानुभूती मिळवण्याचा किंवा भारतीय मुसलमानांप्रती त्यांनी एक आपली भूमिका देणं त्यावेळेला ते म्हणाले होते की पाकिस्तान हा ऑफिशियली भिकारी देश आहे। म्हणजे ऑफिशियली भिकारी जी वर्गवारी असती ती वर्गवारी म्हणजे त्यांना भीक मागूनच स्वतःचं पोट भरावं लागतं अशा दैन्य अवस्थेमध्ये, म्हणजे त्यांच्याकडे साधी मलेरियाची गोळी तयार होऊ शकत नाही, त्या पाकिस्तानने भारतासोबत शत्रुत्व घेण्याचे फक्त दोनच कारण आहेत।
एक म्हणजे दहशतवाद्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून भारताचा शांतताप्रिय जो स्वभाव आहे त्या स्वभावाचा गैरफायदा घेणे, आणि दुसरी गोष्ट, जर समजा उद्या कुठं आपल्याला धोका निर्माण झाला तर आपण अमेरिकेकडे जायचं आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं मग आपल्याला कुणाची इथं भीती राहत नाही. आता ह्या दोन गोष्टीवरती बऱ्याच अभ्यासकांनी, भारतीय मुत्सद्दी जे लोक आहेत त्या लोकांनी, म्हणजे एस जयशंकर सारखं ज्यांच्याकडे या देशाचं सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे तो परराष्ट्र धोरण, किंवा अजित डोवाल ज्यांना या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास आहे, यांनी मात्र ही गोष्ट जगाच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. नाहीतर होईल का, IMF एकीकडनं त्यांना कर्ज मंजूर करून देतोय मोठ्या प्रमाणामध्ये, दुसरीकडून त्यांचं नुकसान व्हायला दिसू लागलं किंवा आता भारत सरसे होऊ लागली. अशा वेळेला अमेरिका जर मध्ये येऊन सांगत असेल की शीज फायर आता या दोघांनीही 5 वाजल्यापासून स्वीकारलेला आहे, मग अशा वेळेला प्रश्न असा पडला पाहिजे की आपल्याला कुणीतरी 4 दहशतवादी येणार आणि त्या दहशतवाद्यांनी केलेला ते हल्ला करून पुन्हा पळून जाणार. मग पळून गेल्यानंतर त्यांना शोधून त्यांच्या पाठीमागे आपण पूर्ण आपली यंत्रणा लावायची आणि मग आपल्याला सुरक्षित करत असताना आपण जगामध्ये दुसरं कुणीतरी मध्यस्थी केलं म्हणून जिथं आहोत तिथं थांबायचं, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मी असं म्हणेल की दर्शकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी इतिहासातली, की आपण पंडित जवाहरलाल नेहरूंना ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडले, किंवा पंडित जवाहरलाल नेहरूनं आंतरराष्ट्रीय दबावाचं ऐकून देशाचं हित केलं नाही, किंवा भारताच्या फायद्याची कुठली गोष्ट आहे ती त्यांच्याकडून झाली नाही, असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मात्र इंदिरा गांधीने घेतलेली जी कणखर भूमिका होती, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यातून त्यांनी जो बांगलादेश तयार केला त्यावेळेची कणखर भूमिका आज भारताकडून अपेक्षित होती. कारण वाटत होतं असं बऱ्याच जणांना POKचा विषय कायमस्वरूपी सुटला जाणार आहे. जर समजा आपण युद्धामध्ये आपली बाजू वरचढ होती, युद्धामध्ये आपण सरशी होत होतो, युद्ध आपण जिंकू शकत होतो आणि पाकिस्तानला सपाटून मार बसू लागला होता, नवे पाकिस्तानमध्ये दे माय धरणी ठाय अशी अवस्था झाली होती, अशा आपल्याला अनुकूल आणि आपली बाजू भक्कम असताना सुद्धा आपण जगाचं ऐकून, त्यातली त्यात अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी मध्यस्थी केली म्हणून ट्रम्प यांचं ऐकून जर आपण थांबत असू तर थांबायला काही हरकत नाही. पण पुढे काय हे आपण बघितलं पाहिजे. आपल्याला या आजारावरती फक्त मलमपट्ट्या करून जमणार नाहीत. हा आजार एवढा झालाय की आता ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. म्हणजे POKचा प्रश्न सुटला पाहिजे, दहशतवादाचा प्रश्न सुटला पाहिजे. जसं की चीन सोबत कुणालाही काहीही करायची हिंमत होत नाही, एवढी धाक, एवढी दहशत भारतीय आर्मीनं स्वतःच्या हिमतीनं दाखवून दिलं आहे की तुम्ही आमचे जर काही लोक मारले तर आम्ही तुमचे शेकडो लोक मारू शकतात. हे मात्र योगदान भारतीय आर्मींचं आहे आणि त्याबद्दल प्रत्येक भारतीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे की आमचं सैन्य जगाच्या तोडीस तोड आहे. दुसरी गोष्ट, आपल्या हवाई दलानंही प्रचंड उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. म्हणूनच की काय, पाकिस्तानच्या लक्षात आलं की आणखीन जर समजा 4 दिवस युद्ध चाललं तर पाकिस्तानचं खूप अवघड होणार आहे. म्हणून पाकिस्तानला शरणागती पत्करल्याशिवाय किंवा युद्ध थांबवण्याची तडजोड केल्याशिवाय पर्याय नव्हता. हे जगातल्या सगळ्या देशांच्या लक्षात आलं होतं. म्हणजे आशिया खंडामधली एकंदरीत परिस्थिती कुणामुळे खराब होती किंवा इथली शांतता कुणामुळे धोक्यात येते तर दहशतवादामुळे. आणि या दहशतवादाची झळ अमेरिकेला सुद्धा बसलेली आहे. त्यांनी आठवून बघावं की त्यांचे जे टावर मोठमोठे पाडले गेलेले आहेत, म्हणजे एकाच वेळेला अमेरिकेच्या आकाशामध्ये हजारो विमानं असतात, त्यावेळेला कुठलं विमान येऊन कुठं धडकल हे सांगता फक्त कुणामुळं, दहशतवाद्यांमुळं. त्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा सुद्धा पाकिस्तान होता. हे सगळं जगजाहीर झालंय, सिद्ध झालंय. कारण ओसामा बिन लादेन जो सापडला तो पाकिस्तानच्या एबोटाबाद या ठिकाणी सापडला. म्हणजे त्याला सांभाळण्याचं, त्याला जागा देण्याचं काम पाकिस्ताननं केलेलं आहे. भारताच्या विरोधातही पाकिस्तान हा नापाक इरादे घेऊन भारतासोबत वावरत असतो, परंतु भारतांनी कणखर भूमिका घेऊन दाखवून दिलंय की आता भारत तोडीस तोड उत्तर देऊ शकतो. आज जैसे पोझिशनला थांबलेलं 5 वाजल्यापासून शीज फायर दोन्ही देशांनी, म्हणजे दोन्हीकडल्याही सैन्यांना सांगितलं गेलेलं आहे की शांतता, पुढे बघू काय होईल, अधिकृत भूमिका काय घेतली जाईल आणि यातून भारताच्या हिताचा
आणि भारताच्या उपयोगाचा कुठला निर्णय होऊ शकतो. कारण आता आपल्याला फक्त युद्ध जिंकायचे नाहीत, तर तहातल्या वाटाघाटीमध्ये सुद्धा आपण दाखवून द्यावं लागेल की भारताचं हित, फर्स्ट नेशन, पहिलं आणि शेवटचं आम्हाला राष्ट्रच महत्वाचं आहे. कारण राष्ट्रीय हित, राष्ट्रीय सुरक्षा ही महत्वाची आहे. तरच वाढत्या दहशतवादाला आणि पाकिस्तानच्या लबाड कारवायांना, पाकिस्तानच्या कपट नीतीला आपल्याला शह देता येईल. बघू पुढे अधिकृत भूमिका दोन देशाचे प्रमुख काय घेतात आणि यातनं कुठले प्रश्न सुटतात आणि कुठले प्रश्न तसेच चिघळत राहतात हे बघावं लागेल. आता रजा घेतो. विचार आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.